नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण बोर्वे आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रवीण बोर्वे ऑफिशियल। तर मित्रांनो, आपण नुसताच टेट एक्झाम 2025 संदर्भात व्हिडिओ टाकला होता। त्याखाली अनेक अभियोग्यताधारकांनी त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले प्रश्न विचारलेले आहेत। तर त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण हा व्हिडिओ आजचा बनवतोय। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, टेट एक्झाम 2025 लवकरच आता होणार आहे आणि या परीक्षेसंदर्भात सामान्य अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत। तर त्या प्रश्नांची उत्तर आपण आज शोधूया, जे की सर्वांचे कॉमन प्रश्न आहेत। तर त्यातला सर्वात पहिला प्रश्न असा विचारण्यात आला होता की सर, अभ्यास कसा करावा। तर मित्रांनो, आता परीक्षा खूप जवळ आलेली आहे। आता अभ्यास करताना अशा घटकांचा अभ्यास करा की जे घटक तुमचे कमकुवत आहे किंवा त्या घटकाची प्रॅक्टिस तुमची थोड्याफार प्रमाणात झालेली आहे, पण ती पूर्ण होणं गरजेचं आहे। आणि सतत परीक्षेला येणारे जे प्रश्न असतात, त्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव आपण यावेळेस केला पाहिजे। कोणतंही पुस्तक घेतलं आणि ते परिपूर्ण पहिल्यापासून सुरुवात म्हणजे सोडवायला किंवा वाचायला आता ती वेळ राहिलेली नाही आहे। त्यामुळं आता सर्वप्रथम तुम्ही अभ्यास करताना ज्या घटकाचा तुमचा अभ्यास बाकी आहे, अशा घटकांचा सराव तुम्ही आता केला पाहिजे। त्यामुळं प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे आणि अशा प्रश्नांची प्रॅक्टिस करा की जे प्रश्न तुमचे सुटत नाही आहे किंवा तुम्हाला सोडवताना अडचणी निर्माण होत आहेत। दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला होता की सर, अभ्यासात मन लागत नाही आहे। मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की ही परीक्षा आपली अस्तित्वाची परीक्षा आहे। जर आपल्याला समाजामध्ये शिक्षक म्हणून वावरायचं असेल किंवा हे पद आपल्याला मिळवायचं असेल, तर अभ्यास आपल्याला करावाच लागणार आहे। त्यामुळं अभ्यासात मन लागत नाही ही गोष्ट खूप चुकीची मला वाटते, कारण की आपल्याकडं खूप कमी वेळ उरलेला आहे आणि ह्या वेळेचा सदुपयोग आपण अभ्यासातच केला पाहिजे। जर तुमचं अभ्यासात मन लागत नाही तर तुम्ही विषय चेंज करा, सब्जेक्ट चेंज करून अभ्यास करा। दिवसाचं एक शेड्यूल बनवा। आता जे उरलेले आपले 10-12 दिवस आहे, त्या 10-12 दिवसामध्ये तुम्ही असं नियोजन करा अभ्यासाचं की 3 शिफ्टमध्ये करा। सकाळी तुम्ही वेगळा विषय घ्या, दुपारी वेगळा घ्या, सायंकाळी वेगळा घ्या, म्हणजे तुम्हाला कंटाळवाणं वाटणार नाही आणि प्रत्येक विषयामध्ये तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास प्रत्येक विषयाचा तुम्ही करू शकता। त्यामुळं आपलं स्वतःचं एक वेळापत्रक तयार करा आणि सगळ्या विषयांना न्याय देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, कारण की आपल्याला एक मार्क खूप महत्त्वाचा आहे। आता पुढचा प्रश्न असा विचारण्यात आला होता की पेपर सोडविताना मनामध्ये दडपण येतं। तर हे 100% सत्य आहे। कोणतीही परीक्षा असली तरी आपल्याला ती परीक्षा सोडवताना मनामध्ये आपल्या दडपण निर्माण होत असतं। पण मित्रांनो, ते दडपण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सारख्या प्रमाणात सोडवताना मनामध्ये दडपण घेण्यापेक्षा तो पेपर आपण योग्य प्रकारे कसा टॅकल करू शकतो याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। दडपण हे सर्वांसाठी सारखं असतं, कारण की सर्वच अभियोग्यताधारक परीक्षेला बसणार आहेत आणि त्यामुळे दडपण हे सर्वांना येणारच आहे। त्यामुळे दडपण घेण्यापेक्षा त्या वेळेचा मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करा, प्रश्न शांतपणे वाचा आणि तो व्यवस्थितपणे सोडवा। पण प्रश्न वाचताना थोडा आपला स्पीड असणं आवश्यक आहे आणि शक्यतो पहिल्या रीडिंगमध्येच तुम्ही प्रश्न समजून घेतला पाहिजे आणि त्यामुळं पहिल्या रीडिंगमध्येच प्रश्न असा वाचा की तो तुम्हाला समजेल, म्हणजे त्या प्रश्नाचं तुम्हाला थोडक्यात आकलन होईल। आकलन झाल्याशिवाय आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही। घाई प्रश्न वाचू नका, प्रश्न शांतपणे वाचा। प्रश्न शांतपणे वाचल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। त्यामुळे परीक्षेचं दडपण हळूहळू कमी होईल। जसा तुमचा पेपर कवर होईल तसं तुमचं दडपण कमी होईल। दडपण घेण्यापेक्षा तुम्ही तो एक व्यवस्थित प्लॅन तयार करा पेपर सोडवायचा आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमची रणनीती आखावी। त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता की पेपर सोडविताना टाईम मॅनेजमेंट कसे करावे। तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। हा पूर्ण पेपर टाईम मॅनेजमेंटवरच आधारित आहे, कारण की टेट एक्झाम ही पूर्ण टाईम मॅनेजमेंटवरच आधारित आहे। तुमचा पूर्ण पेपर कवर झालाच पाहिजे। 2च्यापैकी 2चे प्रश्न तुमचे सोडवले गेले पाहिजे। ॲक्युरेसीवर भर द्या। ज्या एका प्रश्नावर 5-5 मार्क आहेत असे पण प्रश्न टेटमध्ये विचारले जातात, ते प्रश्न तुमचे चुकता कामा नये, कारण की एक प्रश्न चुकला तर तुम्ही 5 मार्क गमावण्याची शक्यता असते। त्यामुळे 5 मार्क आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात। त्यामुळे टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करा। पेपर टाईम मॅनेजमेंटमध्ये तुम्ही प्रत्येक प्रश्न थोडं शांतपणे वाचा, पहिल्याच वेळेस आकलन करण्याची
प्रॅक्टिस करा तुम्ही, कारण की आत्ता तुमच्याकडे वेळ आहे. तर तुम्ही आत्ता दिवसाला 2 ते 3 टेस्ट सिरीज तुम्ही सोडवल्याच पाहिजेत. टेस्ट सिरीज सोडवल्याने आपली प्रॅक्टिस वाढत असते, आपल्यावरचं परीक्षेचं दडपण असतं ते कमी होत असतं. आता पुढचा प्रश्न असा आहे की सेफ स्कोअर किती असू शकतो? तर मित्रांनो, सेफ स्कोअर ही गोष्ट अशी आहे की जर 200 पैकी पेपर आहे तर तुम्ही 140 प्लस हा सेफ स्कोअर तुमचा असू शकतो. कारण की मागच्या वेळेची टेट आणि यावेळेची टेट यामध्ये थोडाफार प्रमाणात फरक असण्याची शक्यता आहे. फरक तो असा आहे की मागच्या वेळेस विद्यार्थ्यांची तयारी नव्हती, यावेळेस विद्यार्थ्यांनी तयारी केलेली, त्यामुळे साधारण कट ऑफमध्ये थोडाफार फरक पडू शकतो. आणि सेफ स्कोअर हा आपल्या जागांवरती आधारित असतो की टेटमध्ये जाहिरातमध्ये किती जागा येतात त्यावरती तुमचा कट ऑफ हा निश्चित होत असतो. जास्तीत जास्त जागा आल्या तर 100% कट ऑफ हा कमी लागत असतो आणि कमी जागा आल्या तर जास्त लागत असतो, ही कॉमन गोष्ट आहे. त्यामुळे अंदाजे तुम्ही 135 ते 140 हा तुमचा सेफ स्कोअर तुम्ही समजून चालावा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शेवटच्या 10 मिनिटांमध्ये काय करावे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, शेवटच्या 10 मिनिटांमध्ये पेपर परिपूर्ण तुमचा सोडवून झालेला आहे की नाही हे तुमचं बघणं गरजेचं आहे. कारण की जर तुमचे समजा 200 पैकी 160 प्रश्न सोडवलेत तर शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही सर्व प्रश्नांना टिक करणं गरजेचं आहे. कारण की शेवटचे 10 मिनिटं खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे तुम्ही टायमिंग मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. शेवटच्या 10 मिनिटाकडे तुम्ही लक्ष ठेवाच आणि सर्वच्या सर्व प्रश्न तुमचे टिक झालेच पाहिजे. कारण की जेवढे जास्त प्रश्न तुम्ही टिक कराल तेवढे जास्त मार्क्स तुम्हाला मिळतील. आणि ॲक्युरेसीने थोडंसं टिक करायला शिका मित्रांनो. टिक करत असताना आता शेवटच्या 10 मिनिटात 40 प्रश्न तर वाचून होणार नाहीत, मग कसं सोडवायचे प्रश्न, तर यावरही थोडा आपण विचार केला पाहिजे. कारण की आपण एलिमिनेशन मेथडचा वापर केला पाहिजे. कारण की ज्यावेळेस कोणत्याही प्रश्नाचे उत्तर बनवताना 4 पर्याय दिलेले असतात, त्या 4 पर्यायामध्ये 2 पर्याय हे कॉमन असतात, त्याच्यामध्ये उत्तर असण्याची शक्यता दाट असते. मग ते 2 पर्याय आपल्याला ओळखता आले पाहिजेत. यावरती मी लवकरच एक एलिमिनेशन मेथडवरती व्हिडिओ बनवणारच आहे, त्याच्यातनं तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आज 7-8 प्रश्न घेतलेले अभियोग्यताधारकांचे. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओतनं थोडाफार प्रमाणात फायदा झाला असेल. अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता. धन्यवाद.